नमस्कार सगळ्यांना. बालमित्रांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. तर या सुट्टीच्या दिवसामध्ये बालमित्रांसाठी छान छान गोष्टी आणि छान छान कविता घेऊन मी त्यांच्या भेटीसाठी अधूनमधून येणार आहे. तर आजपासून सुरू करूया एका छानशा गोष्टीने. गोष्टीचं शीर्षक आहे सईची गोष्ट. एक कणी छान गाव होतं. त्या गावातल्या एका कॉलनीत सई नावाची आपली एक गोड मैत्रीण राहते. तिचीच ही गोष्ट मी सांगतोय. मित्रांनो, सईला कणी तिच्या मैत्रिणी नेहमी सदाफुली म्हणायच्या. कारण काय होतं बरं याचं? सई प्रसन्न हसते. कोणी ओळखीचं भेटला की त्याच्याकडे पाहून गोड हसते. मित्रमैत्रिणीमध्ये असले की छान छान हसते. सगळ्यांशी ती गोड बोलते. लहान असो वा मोठा असो, सईचं वागणं प्रत्येकाशी अगदी छान आनंद देणारं असतं. साहजिकच या कॉलनीतल्या राहणाऱ्या सगळ्या काका काकूंची, आजी आजोबांची सुद्धा लाडकी मुलगी म्हणजे ही आपली मैत्रीण सईच आहे. आता तुम्ही म्हणाल, मज्जा आहे बुवा सईची. सईचं काय, जिकडं गेलं तिकडं तिचे सगळे लाडच लाड करतात. आम्हाला कोण विचारणार बाबा? पण मित्रांनो, खरी गंमत काय आहे माहिती का? सई सगळ्यांची लाडकी का बरं, या प्रश्नाचा मात्र कोणी विचार करत नाही. फक्त तिचे लाड होताना दिसतात. पण लाड का होतात? तर तिचीच गोष्ट आता तुम्ही ऐकाल म्हणजे कळेल की सईचे लाड का होतात. उगीच तिच्यावर जळण्यात, तिची जेलसी करण्यात काय अर्थ आहे बरं? सईसारखं वागण्याचा प्रयत्न करून तर पहा. खूप गोष्टी कधी आपल्या स्वभावात असतात मित्रांनो. काही इतरांच्या सहवासातून आपण शिकू शकतो. आणि सईचा स्वभाव तर पहिल्यापासून दुसऱ्यातल्या स्वभावातलं जे चांगलं आहे तेच नेमकं आपल्या स्वभावामध्ये घेण्याचा. त्यामुळं समोरच्या प्रत्येक माणसाची आणि तिची लगेच छान मैत्री होत असते. यालाच मोठी माणसं काय म्हणतात? गोड बोलावं आणि पोटात शिरावं. तर असं हे सईचं वागणं आहे छानपैकी. आता तिच्या घरामध्ये पहा बरं कोण कोण आहे. सगळं घर विविध माणसांनी भरलेलं आहे. या घरातल्या माणसांना घराचं दार बंद ठेवणं अजिबात आवडत नाही. या घरात येणाऱ्या प्रत्येकाचं छान स्वागत करायचं असतं. ही शिकवण प्रत्येकाला दिलेली आहे. मग आता मोठ्यांचं पाहून सईलासुद्धा ही छान छान शिकवण मिळाली हे सांगायला नकोच. सईचे आईबाबाकडे खूप छान स्वभावाचे आहेत. दोघांचे मित्रमंडळ खूप मोठं असणं अगदी साहजिकच आहे. त्यामुळे सईकडे आईबाबांच्या बरोबर जिथे जाते तिथे सगळ्यामध्ये मिसळून राहते, मिसळून वागते. एकट्याने बसणे, एकट्याने कोपऱ्यात उभं राहणं हे तिला अजिबात जमत नाही. ती तसं राहू शकत नाही. मग तुम्हीच सांगा बरं की ज्या घरातल्या माणसांनाच म्हणजे मोठ्या माणसांना असे वागायची सवय असेल छानपणे, तर मग सई छान वागणारच की नाही? कारण काय होतं की सईचे आईबाबा सगळीकडे जातात, सगळ्यांना मदत करतात, सगळ्यांच्या कामाचा भार हलका करतात आणि मदतीला सदैव पुढे असतात. दुसऱ्यांचा भार हलका करतात. तर लोकांना त्यांचं येणं छानच असणार की नाही? पण तरीही सईच्या आईबाबांना नावं ठेवणारे लोक आहेत, सईलाही नावं ठेवणारे लोक आहेत. असे गंमतशीर लोक आपल्या आजूबाजूला असतात बाबा. पण हे मात्र काही बदलत नाही स्वतःला. पण सईला, तिच्या आईबाबांना आणि छान छान वागणाऱ्या माणसांना नावं मात्र ठेवत राहतात. आता कॉलनीत की नाही सई एवढ्या वयाची आणखीन पुष्कळ मुलं आहेत ना, पण ती सगळी सईसारखी आहेत का? असं नाहीच आहे. सगळे वेगवेगळे विचित्रपणाने वागणारे आहेत. खूप चांगली काही वागणारी पण मुलं आहेतच की, आणि समजूतदारपणे वागणारे पण मुलं आहेतच. या मुलांना मात्र सईच्या चांगल्या वागण्याचं महत्त्व कळतं. त्यामुळे मोन्या, पिंट्या, सोनाली, अपूर्वा, सारिका, गौरी, केदार, अमोल इतकी मुलं ही सईची मित्रमैत्रिणी आहेत. ते सईला कधीकधी मदत करतात, कधीकधी सई त्यांच्याकडे जाते मदतीसाठी. पण ही मंडळी सईची मात्र टिंगलटवाळी कधी करत नाहीत. त्यांना माहिती आहे की सई जे करते ते चांगलंच काम आहे. खूप गोष्टी शिकण्याची आवड असण्याचा स्वभाव मित्रांनो खरंच खूप चांगला असतो. पण धरसोड वृत्ती असेल तर एकही गोष्ट आपल्या हातून
धड होत नाही, पूर्ण होत नाही. मग याला काय म्हणतात? एक न धड भाराभर चिंध्या. उलट निश्चय आणि ठाम निर्धाराने आपण काही ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची, ही गोष्ट शिकायची, तर आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे जमू शकतात. सई तर म्हणते, मी नेहमी खूप खूप नवीन शिकणार. जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. असं झालं म्हणजे थोडंच आपलं इन्सल्ट होत असतं. आपल्याला किती गोष्टी येतात हे पहा ना. मास्टर नाही तर नाही, पण एक गोष्ट येत नाही असं होतं का? मुळीच नाही. सगळेजण सगळ्यात हुशार कसे असतील बरं, असं सई विचारत असतील. पण गोष्टी तर आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत. मग जॅक ऑफ ऑल असणे वाईट की चांगले हे आता तुम्हीच ठरवा मित्रांनो. सईची गोष्ट ऐकून तुमचे मत आता जवळपास तिच्याविषयीचं तयार झालं असेल की ही मुलगी स्वतःला ओव्हर स्मार्ट समजत असेल, नुसती शायनिंग करत असेल. पण असं काहीच नाही. ती सगळीकडे मदत करत असते, सगळ्यांच्या बरोबरीनं कामामधला वाटा उचलत असते. मग तिचं कौतुक होणारच की नाही सगळीकडे. मित्रांनो, तुम्ही जर असं म्हणत असणार की सई नुसतीच चमकोगिरी करते, कामाच्या देखावा करते, असं मात्र नाही. पण असं मत होण्यात तुमची चूक नाही मित्रांनो. कारण आजूबाजूला अशीच माणसे जास्त असतात. ते काम कमी आणि देखावा जास्त करतात. आपली सई मात्र बिलकुल तशी नाही. मग सांगा बरं, तिची गोष्ट ग्रेट आहे की नाही? तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, सई म्हणजे एक रोल मॉडेल आहे असं समजा आपल्यासमोरचं. आपल्या कल्पनेत एखाद्या चांगलं म्हणवणाऱ्या जाणाऱ्या मुलीचे चित्र असते की नाही याच्यासारखं आपल्याला आलं पाहिजे, हिच्यासारखं आपल्याला जमलं पाहिजे. तर अगदी याच काल्पनिक चित्राचं रोल मॉडेल रूप म्हणजे आपली ही गोष्टीतली सई नावाची छान छान मैत्रीण आहे. ती काय काय करते तेही सांगून टाकलं. नंबर 1, दुसऱ्याजवळ जे चांगलं ते त्या गोष्टी ती आपल्या वागण्यात बोलण्यात आणते. कुणाबद्दल वाईट बोलत नाही, हे तिनं मनापासून ठरवलेलं आहे. समोरची व्यक्ती तिला जे काही सांगणार आहे ती त्या व्यक्तीचं लक्षपूर्वक ऐकत असते. कुणाजवळ कुणाची चहाडी करायची नाही, टिंगल टवाळी करायची नाही. हा स्वभाव मात्र सईचा सगळ्यांना खूप आवडतो बरं का. म्हणूनच निर्मळ मनाच्या सईची दोस्ती सगळ्यांना हवीशी वाटते. मित्रांनो, आपली ही अशी ऑलराऊंडर सई तुमच्या मैत्रिणीच्या लिस्टमध्ये जरूर असू द्या. सईची गोष्ट कशी वाटली मला जरूर व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये लिहा, आणि म्हणजे मी अशा छान छान गोष्टी घेऊन तुमच्यासाठी भेटायला येईल. हॅपी सुट्टी, मजा करा, काळजी घ्या. भेटू पुढच्या नव्या एपिसोडमध्ये.